नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेबांच्या आदेशानुसार बाळासाहेब मिरजे यांना रिपब्लिकन पक्षाचं महाराष्ट्राचं पॅरेंट बोर्डचे सचिव हे पद आठवले साहेबांच्या आदेशाने आज आम्ही त्यांना दिलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाशी प्रामाणिक असलेल्या मराठा समाजातील निष्ठावंत कार्यकर्ता बाळासाहेब मिरजे यांची आरपीआय आठवले पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. सदर नियुक्तीबाबतचे पत्र आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशदादा बारशिंगे, प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनावणे यांच्या हस्ते बाळासाहेब मिरजे यांना देण्यात आले. या प्रसंगी पक्षातील पदाधिकारी आणि इतर सामाजिक संस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, ज्यामध्ये राष्ट्रीय स्वाभिमान संघटना राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी, आरपीआय युवक आघाडीचे नवी मुंबई अध्यक्ष यशपाल ओहळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे पीएस प्रवीण मोरे, नवी मुंबईतील उद्योजक चंद्रकांत दादा डावरे, शिवसेना व्यापारी सेलचे नवी मुंबई अध्यक्ष प्रदीप सजदे, राजू नदाफ, चंदू पाटील, आकाश माळी, इतर मान्यवरांनी बाळासाहेब मिरजे यांना नवनियुक्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वप्रथम केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला मान सन्मान देऊन पूर्वीपेक्षा मोठ्या पदावर घेतलं. याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो. आणि बाळासाहेबाबद्दल बोलायचं काय, बाळासाहेब मिरजे हे प्रचंड अनुभवी असलेले व्यक्तिमत्व आहे आणि या पदाला साजेसे ते कार्य करतील असं मी आज माझ्या राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने आणि माझ्या पुजारी परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. बाळासाहेब असेच दिवसेंदिवस आरपीआय पक्ष वाढण्यासाठी काम करावं. आज प्रदेश सचिवपदी त्यांचं वर्णी लागलं आहे. आज साहेबांनी एवढं मोठं पद देऊन एवढं विश्वास त्यांच्यावर दाखवलं, त्या विश्वासाला सार्थ ठरवून योग्य कार्य करावं. आणि बाळासाहेबांचं बाबासाहेब आंबेडकराबद्दल जे अभ्यास आहे ते मी कधी कधी ऐकतो तर मीच हैराण होतो की साहेबांचा काय अनुभव आहे. बाळासाहेबांचा अभ्यासू व्यक्तिमत्व आणि पत्रकारिता आहे आणि कुठल्याही गोष्टीला त्यांना उत्तर त्यांच्याकडे असतो, कुठल्याही प्रश्नाचं. म्हणून आज मी पुनश्च एकदा बाळासाहेब मिरजे साहेबांना मी माझ्या राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज आमचे केंद्रीय नेते सुरेश बारशिंगे साहेब आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे हे आज नवी मुंबईत आले. तर त्या दुपारी फोन आला की आठवले साहेबांचा आदेश आहे की बाळासाहेब मिरजे यांचं महाराष्ट्र सचिव म्हणून त्यांची नियुक्ती आज आपल्याला करायची, आपण सर्वांनी तिकडे यायचं आहे. तर साहेबांचा आदेश म्हणून आम्ही आलो. आणि बाळासाहेब मिरजे यांचं काम मी गेले अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतो. त्यांची काम करण्याची पद्धत एक वेगळी आहे. नवी मुंबईकरांना अनेक विषयासाठी, मग रिडेव्हलपमेंटचा विषय असू देत किंवा इतर वेगवेगळे विषय असू देत, त्यांनी ते हाताळलेले आहेत. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भात देखील माझ्यासोबत ते अनेक आंदोलनामध्ये होते. आणि ते मराठा समाजाचे जरी असले परंतु आंबेडकरी चळवळ गतिमान करण्याचं काम बाळासाहेब मिरजे हे करत असतात. आणि आठवले साहेबांनी त्यांना जी जबाबदारी दिली आहे ते निश्चितपणे महाराष्ट्रभर ते काम करतील. मी नवी मुंबईच्या वतीने नवी मुंबईचा जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. मिरजे यांचं रिपब्लिकन पक्षामध्ये सुरुवातीपासूनच एक जबाबदार व्यक्ती म्हणून राहिलेला आहे. त्यांनी जो उल्लेख केला त्यांच्यामध्ये की रिपब्लिकन पक्ष म्हणजे एक विचारसरणी असणारा पक्ष आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला प्रमाण मानून काम करणारा पक्ष असल्यामुळे त्यामध्ये बाळासाहेब एक विचाराशी बांधील असणारी व्यक्ती असल्यामुळं ते पहिल्यापासूनच रिपब्लिकन पक्षामध्ये आले. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार समाज जोडण्याचा आहे आणि ते समाजाला जोडण्याचं जे प्रमाण मानून त्यांनी पक्षामध्ये आले होते. माझ्या माहितीनुसार त्यांनी पक्षात सुरुवातीला मिळून मिसळून सगळ्यांशी ज्या पद्धतीचं काम केलं आणि पक्ष वाढण्यासाठी जी रणनीती आठवले साहेबांनी आखली होती की प्रत्येक समाज घटकापर्यंत रिपब्लिकन पक्ष पोचावा म्हणून एक आघाड्या निर्माण केल्या होत्या. त्यातील एक महत्त्वाची आघाडी मराठा आघाडी जी आहे त्याचं अध्यक्षपदी त्यांनी भूषवलेलं आहे. आणि मग वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या मंडळींना रिपब्लिकन पक्षाशी जोडणं की हा आपला विचाराचा पक्ष आहे. मराठा आरक्षणाचा विषय असेल, मराठा समाजाच्या उन्नतीचा विषय असेल, किंबहुना मुख्य प्रवाहामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या विचाराला धरून इतरही लोकांनी
पक्षामध्ये आलं पाहिजे ही भूमिका त्यांची सातत्याची होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते पदावर काम केलेलं आहे. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचं प्रमोशन झालं असं आपण म्हणूया, कारण की अगोदर ते आघाडीचे अध्यक्ष होते. पक्षाच्या ज्या वेगवेगळ्या विंग्स असतात त्यापैकी महत्त्वाच्या विंगचे ते अध्यक्ष होते. त्यामुळं ते खऱ्या अर्थानं स्टेट कमिटीत, राज्य कमिटीमध्ये निमंत्रित सदस्य होते. आता अधिकृतरित्या ते पक्षाचे सचिव म्हणून, म्हणजे मुख्य बॉडीमध्ये जे पक्षाची ध्येय धोरण ठरवलं जातं, पक्षाला दिशा देण्याचं काम केलं जातं, अशा महत्त्वाच्या राज्य कमिटीमध्ये आज त्यांचा अंतर्भाव झालेला आहे. त्या अर्थानं मोठी जबाबदारी त्यांच्यावर पक्षानं सोपवलेली आहे आणि म्हणून ते पक्षाचे सचिव म्हणून निश्चितपणानं कोणत्याही पक्षाचे एक राज्य सचिव म्हणून एक फार महत्त्वाची जबाबदारी असते. पक्षाच्या दृष्टिकोनातून तिथलं प्रशासन असेल, पक्षाचे विविध कार्यक्रम असतील आणि पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी सचिव म्हणून कराव्या लागतील, ज्या पक्षाला अभिप्रेत असतील, त्या निश्चितपणानं ते गोष्टी करण्यासाठी ते एक सक्षम व्यक्ती म्हणून आहेत. म्हणूनच माननीय मंत्री महोदय नामदार रामदासजी आठवले साहेब तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हा निर्णय घेतला आणि या ठिकाणी त्यांना आदरणीय पक्षाचे जे आमचे राज्याचे सरचिटणीस आहेत गौतमभाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून ते दिलेले. निश्चितपणानं ह्या सर्व प्रांतामध्ये फक्त ते नवी मुंबईचे रहिवासी असल्यामुळे या ठिकाणी ते करतीलच, परंतु राज्याचे सचिव असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते कार्यरत राहतील अशी आम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. एक अभ्यासू व्यक्ती आणि दुसरी बाजू म्हणून एक ते प्रसार म्हणजे मीडियामधली व्यक्ती असल्यामुळं पक्षालासुद्धा कशा पद्धतीनं प्रसिद्धी मिळवता येईल, वेगवेगळ्या पक्षाच्या घडामोडी मीडियाच्या माध्यमातून लोकांच्याकडं पाठवता येतील. स्टार बातमी नावाचं एक वर्तमानपत्रसुद्धा ते चालवतात. त्यामुळं मीडियाचंसुद्धा अंग राजकीय कामामध्ये त्यांच्या रूपानं आपल्याला जुडलेलं आहे. त्यामुळं पक्षाच्या प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून, पक्षाची भूमिका मांडण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचा उपयोग होईल असं मला वाटतं. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.